नमस्कार, आस्वाद आपलेपणाच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर इथे मी वाटाणे घेतलेले आहेत, आपले जे सफेद वाटाणे असतात आणि ते कुकरला लावून शिजवून घेतलेले आहेत। तर शिजताना आहे ना त्याच्यामध्ये मी थोडासा खायचा सोडा आणि हळद घातलेली आहे। किंचित असा सोडा घातला ना तर आपले वाटाणे जे आहेत ना ते छान असे एकदम मऊसूत शिजले जातात। म्हणजे आपल्याला पाणीपुरी वगैरे किंवा रगडा वगैरे काही बनवायचं असेल ना अशा वेळी अशा पद्धतीने वाटाणे शिजवून घ्यायचे। तर आता आपण रगडा तयार करणार आहोत, त्यासाठी कढई तापत ठेवलेली आहे। तेल घालून घेतले। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हिंग घालायचं आहे। हिंग घातल्यानंतर आहे ना इथे मी टोमॅटो आणि लसूणची प्युरी घेतलेली आहे, ते घालायचं। रगडा करताना खूप छान टेस्ट येते आपल्या रगड्याला। तर टोमॅटो आणि लसूण आपण मिक्सरला बारीक प्युरी तयार करून घेतलेली आहे आणि तिला चांगलं परतून घ्यायचं आहे 1-2 मिनिटं तेलावरती। तर ज्या पद्धतीने मी रगडा हा दाखवलेला आहे ना या पद्धतीने केला ना तर आपला रगडा खूपच छान होतो। पाणीपुरीसाठी वगैरे रगडा करायचा असेल ना तर सेम अशाच पद्धतीने करायचा, खूप छान लागतो आपला रगडा। तर आपल्याला ह्याला 2 मिनिटं चांगलं आपण असं तेल सुटेपर्यंत ठेवून दिलेलं होतं। आता त्यानंतर लाल तिखट घालून घेतलेलं आहे, थोडंसं घातले, जास्त नाही घातलेलं आहे। आणि लाल तिखट घालून परतून घेतल्यानंतर आता आपले जे वाटाणे आहेत ना ते घालून घ्यायचे आहेत आणि वाटाणे चांगले 1-2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचे आहेत प्युरीमध्ये। आणि परतून घेतल्यानंतर आपल्याला पाणी घालायचं आहे, कारण आपण रगडा बनवणार आहोत। रगडा पॅटीससाठी आपल्याला रगडा बनवायचा आहे, त्यामुळे थोडा पातळच ठेवायचा आहे। तर चांगला परतून घेतलेला आहे आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। तर इथे मी अर्धा ग्लास इतकं पाणी घालून घेतलेलं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। बाकी काही जास्त असं घालायची गरज नाही। तर मीठ घालून घेतलेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला झाकण ठेवून आहे ना त्याला पुन्हा स्लो गॅसवरती 2 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे चांगलीशी उकळी काढायची आहे त्याला। तोपर्यंत आपण टिक्की कशी बनवतो ते बघूया। तर टिक्कीसाठी इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत उकडवून आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे। तुम्हाला हवं असेल तर आलं लसूण मिरचीची पेस्टसुद्धा घालू शकता, थोडं जाडसर कुटून। पण इथे नुसती हळद आणि मीठ घातलेलं आहे। अशा पद्धतीने सुद्धा आपली टिक्की खूप छान लागते खायला। तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मी इथे बघा मी आपल्या टिक्की ज्या आहेत त्या बनवून घेतलेल्या आहेत। तर आता आपण आपला जो रगडा ठेवलेला होता तो चेक करून बघूयात। तर इथे बघा मस्त असा आपला हा रगडा तयार झालेला आहे। छान अशी एकदम अशी ग्रेव्ही तयार झाली आणि आता आपण याला बाजूला ठेवून घेऊया। त्यानंतर आपल्या ज्या टिक्की आपण बनवलेल्या आहेत त्या आता आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत, म्हणजे शेकवून घ्यायचं आहे। आपला रगडासुद्धा तयार झाला आहे। तर तवा तापत ठेवलेला आहे, थोडंसं तेल घालायचं आहे, जास्त तेलाचा वापर नाही करायचा आपल्याला। त्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत। तर आपल्या टिक्की ज्या आहेत त्या रवा वगैरे काहीही न लावता अशा शेकवून घ्यायच्या आहेत। तर आपण त्याच्यामध्ये बाकी काहीच वापरले नाही, अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये अशा सुद्धा आपल्या टिक्की खूप छान लागतात खायला। तर इथे बघा आपल्या टिक्की ज्या आहेत त्या सुद्धा चांगल्या शेकवून झालेल्या आहेत। जो रगडा आहे तो आपला मस्त असं प्लेटमध्ये लावून घेऊयात। तर पहिला थोडासा रगडा घालून घ्यायचा आहे आणि रगडा घालून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आता वरून टिक्की ठेवून घ्यायच्या आहेत आपल्याला। तर इथे टिक्की ठेवून घेतलेली आहे। तर त्याच्यानंतर आहे ना दही वगैरे जे आहे ना त्याच्यामध्ये मी आधीच साखर घालून थोडीशी तयार करून घेतलेला आहे, म्हणजे आपलं दही वगैरे जे आहे ना ते तयार करून ठेवायचं। त्यानंतर पुन्हा वरून थोडासा आपल्याला रगडा घालायचा आहे आणि रगडा घातल्यानंतर आता आपलं जे दही आहे ना ते घालून घ्यायचं आहे। दही घातलं की खूप छान टेस्ट येते। तर दही घालून घेतलेलं आहे। त्यानंतर कोथिंबीर आणि कांदासुद्धा आहे ना तुम्ही बारीक कापून असं मिक्स करून घेतलेले, तर ते सुद्धा घालून घेतलेलं आहे वरून। ते घातल्यानंतर आता आपल्याला वरून आपण जे चटणी तयार करून घेतलेल्या आहेत तर त्या घालायच्या आहेत। तर इथे आपण जी गोड चटणी आहे ती घालून घेऊयात। त्याच्यानंतर आपली जी हिरवी चटणीसुद्धा आपण तयार केलेली आहे ना ती घालून घ्यायची आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर वरून तुम्ही अजून चाट मसाला वगैरे सुद्धा घालू शकता, पण मी चटणीमध्ये वगैरे सुद्धा चाट मसाला थोडा घातलेला आहे त्यामुळे मी घातला नाही आहे। आणि नंतर वरून बारीक शेव घालून घेऊयात। अशा पद्धतीने आपला मस्त असा रगडा पॅटीस तयार झालेला आहे। तर या पद्धतीने तुम्ही रगडा पॅटीस करून बघा, खूपच छान लागतो
आपण बाहेरून वगैरे विकत आणण्यापेक्षा घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवू शकतो. आणि कधीतरी काही चटपटीत खावंसं वाटलं तर मुलांनासुद्धा बनवून देऊ शकतो. तर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.